आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांची ऊसाची बिलं आणि कामगारांचे थकीत जे वेतनाचे पैसे आहेत किंवा निवृत्ती झालेले जे कामगार आहेत त्यांचं निवृत्ती वेतन दिलेलं नाही, या संदर्भात आम्ही मागच्या 23 तारखेला तहसील कार्यालय येथं निवेदन दिलेलं होतं की या कामगारांची थकीत बिलं आणि ऊसाची बिलं जमा नाही केली तर आम्ही बोंबाबोंब आंदोलन करू। ही आज बोंबाबोंब आंदोलन या ठिकाणी आम्ही कामगारांनी, शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी मिळून पार पाडलेलं आहे। पण हे आंदोलन नेमकं कशासाठी करायची वेळ आली तर ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या कामाच्या घामाचं मोल जाणलं नाही, या सर्वसामान्य सभासदांना रस्त्यावर आणण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या विरोधात ही बोंब ठोकण्याची वेळ आज आमच्यावरती आली। आज या कामगारांचं वय 67 आहे। आज 67व्या वर्षी जर त्यांना हक्काचे पैसे मागण्यासाठी रस्त्यावर यावं लागत असेल तर या सत्तेला काडी लावली पाहिजे असं मत आज आमच्या सगळ्यांचं झालेलं आहे। साधारण कोणत्या कारखान्यासंदर्भात हे उपोषण आहे? थकीत रक्कम, ऊसाची जी बिलं आहेत ते विठ्ठल थकीत आहे, चंद्रभागा थकीत आहे, सीताराम कारखाना थकीत आहे, भीमा कारखाना थकीत आहे, इकडं अवताडे थकीत आहेत, युटोपियन थकीत आहे। जवळपास जिल्ह्यातल्या सर्वच कारखान्यांनी त्यांच्या विरोधात कुणीच बोलत नाही असं दिसल्यामुळं या सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट करण्याचं ठरवलं आहे आणि कुणीच फेब्रुवारी महिन्याची बिलं अजून सुद्धा जमा झालेली नाही। कारखाना प्रशासनाकडे वारंवार मागणी करून जे जवळची लोक आहेत त्यांना फक्त ॲडव्हान्स देण्याचं काम करून, जे सर्वसामान्य खरा दुबलेला पिचलेला सर्वसामान्य शेतकरी आहे, अल्पभूधारक ऊस उत्पादक आहे, त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घराची राखरांगोळी करण्याचं काम हे कारखानदार करतायत। यांना जर जाणीव असती तर ॲडव्हान्स देण्याच्या ऐवजी सरळ बिलं द्यायला हरकत काय आहे असं आमचं मत आहे। आज कामगारांचे, विठ्ठल कारखान्याचे हे रिटायर्ड कामगार आहेत, यांच्या 31 महिन्याच्या पगारी आणि या लोकांच्या रिटायरमेंटनंतरचा जो फंड आहे तो आजपर्यंत यांना दिलेला नाही। यांनी याच्या संदर्भात जो काही कायदा त्या संदर्भात साखर आयुक्त कार्यालयामध्ये मागच्या 24 तारखेला आमच्या सर्वसामान्य सभासदांच्या वतीनं आणि या कामगारांनी लाक्षणिक उपोषण 1 दिवसाचं केलं। त्यावेळी फक्त अंमलबजावणी करतो आणि ऑडिटर नेमला, परंतु कारवाई काय झाली हा प्रश्न आहे। साखर आयुक्त आणि कारखानदार हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, म्हणजे एकानं उघडं पाडलं की दुसऱ्यानं झाकायला घ्यायचं, ही परिस्थिती तिथं आहे। म्हणजे इथं आम्ही बसलो की यांनी सांगायचं आमची कारवाई सुरू आहे, इथून आम्ही पुढच्याकडे गेले की पुढच्यानं सांगायचं खाली आम्ही पत्र दिलंय। आदेश देणं आणि अंमलबजावणी होणं याच्यामध्ये खूप फरक आहे। आमची पुढची भूमिका अशी आहे, आज बोंबाबोंब करून या शासनाला आणि कारखानदारांना जाग आणण्याचं, त्यांची कांठळी जी बसलेली आहे ती काढण्याचं काम आम्ही आज केलं आहे। पण याच्यात जर त्यांना जाग आली नाही आणि बिलं आणि कामगारांचे जर रिटायरमेंटचे फंड दिले नाहीत, यांचे राहिलेले हक्काचे पैसे दिले नाहीत, तर पुढे यांचं जे फायनल आहे ते जर दिलं नाही तर आम्ही साखर आयुक्तांकडं आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरात लवकर ही बिलं या कामगारांचं फायनल दिलं जावं अशी आमची मागणी आहे। याची दखल नाही घेतली तर निश्चित जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। हा लढा थांबणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही। प्रत्येक कारखान्याचं वेगळं वेगळं आहे। कोणाची 14 दिवसाची बिलं राहिलेली आहेत, कोणाची 20 दिवसाची बिलं राहिलेली आहेत, कोणाचं 1 महिन्याचं बिल राहिलं आहे। पण फेब्रुवारी 28 तारखेपर्यंत जवळपास कारखाने बंद झाले, त्याच्यामुळं फेब्रुवारी महिन्याचं बिल सगळ्यांचं राहिलं आहे। याची जर रक्कम काढली तर किमान 100-125 कोटीच्या आसपास निघाले या सगळ्या कारखान्यांची मिळून, म्हणजे 125 कोटी रुपये या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, ऊस उत्पादकांचे बिगर व्याजी हे कारखानदार वापरत आहेत आणि हे कर्जबाजारी होऊन आज दारोदारी भटकत आहेत। खरं तर संघटनेबद्दल आदर प्रचंड होता, कारण आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला, पण सत्तेच्या आहारी जाऊन किंवा सत्तेमध्ये बसल्यानंतर शेतकऱ्यांप्रती आणि त्यांच्या मुद्द्यांप्रती असणारा प्रामाणिकपणा कुठतर बाजूला पडला असं वाटतं। पण संघटना नसली म्हणून शेतकरी लढणार नाहीत हा जो भ्रम सत्तेतल्या लोकांचा झाला आहे तो भ्रम मोडण्यासाठी आज सर्वसामान्य सभासद रस्त्यावर उतरलेले आहेत। संघटना नसली तर ऊस बिल मागितलं जाणार नाही, कामगारांच्या हक्काचे पैसे मागितले जाणार नाहीत, असा भ्रम या कारखानदारांनी कुठल्याही प्रकारे ठेवू नये। शेतकऱ्यांची पोरं आणि शेतकरी आसमानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारच्या लढाया करणं जाणतात, त्यामुळे या कारखानदारांना घाम फोडण्यासाठी हा 67 वर्षाचा शेतकरी, हा 67 वर्षाचा कामगार आणि हा 67 वर्षाचा सभासद एकटा पुरेसा ठरतोय हे या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ। उद्योग दत्तो काळे वाडी करून कोणत्या कारखान्याचे कामगार? मी विठ्ठल कारखान्यावर 1980 साली कामाला लागलो होतो आणि 2017ला रिटायर झालो। 37 वर्ष काम केलं आणि अजूनही 17 पासून आज 8 वर्ष झालं अजूनही माझा फंड हे रिटायरचे ग्रॅज्युटी, हक्काच्या रजेचा पगार आणि पण बाकीचं बोनस वगैरे जे काय राहिलेलं आहे ते अजूनही अद्याप दिलेलं नाही।
साधारण 7 वर्षाच्या कालावधीमध्ये कारखान्याचे एमडी असतील, चेअरमन असतील, त्यांच्याशी तुम्ही काय मी त्यांच्याशी जाऊन भेटलो. गायकवाड चेअरमन कोण होतात? चेअरमन अभिजित पाटील. तुम्ही ज्यावेळेस 7 वर्ष झाले रिटायर झाला हां. त्यावेळेस चेअरमन कोण होते? रिटायर झालं तेव्हा बालके होते. बरं. आणि त्याच्यानंतर अभिजित पाटील आलं आणि मी स्वतः जाऊन कारखान्यावर भेटलो, अर्ज घेऊन गेलो होतो. मला बाबा हे आजारी आहे, मला ॲडव्हान्स मिळावं म्हणून. त्यावेळेला गायकवाड शेती अधिकारी म्हणून त्यांनी सही केली. अवधूत म्हणून सेक्रेटरी आहे, त्यानं सही केली नाही. त्यानं सांगितलं अभिजित पाटलाला जाऊन भेटा आणि नंतर बघू. आणि 2 संचालकाच्या सही आल्या त्या अर्जावर. पण आज मला ते अर्ज आणता आला नाही. तुम्हाला पुढच्या वेळेला अर्ज आणून दाखवतो. चेअरमन अभिजित पाटीलला भेटला का नाही? काय भेटायची माझी गरज आहे? त्याने त्या लबाड बोलून जाहीर सभेत सांगितलं की 3503 रुपये पहिल्या हप्त्यात बिल देऊ. चाळीच्या माणसाने विचारलं तर बिल काय देणार? पहिल्या हप्त्यात आम्ही देतो म्हणजे 3503 रुपये. तुमचे 2 प्रश्न आहेत. हां. सभासदांचा प्रश्न आहे, हां. तुम्ही कामगार आहे. हां. तुमच्या कामगाराच्या प्रश्नासंदर्भात जे भेटला काय मी भेटणारच नाही. त्यांना भेटायची काय गरज आहे? मी